गवळणींचा भाव होता. राधाने मधुबन में पूछा, मीरा ने मन में पाया. राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में पाया. राधा जी से खो बैठी गोविंद, मीरा हाथ मिलाया. एक मुरली एक पायल, दोनों हरि नाम से घायल. अंतर क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी. गवळणींचा हा भाव होता, गवळणींची ही श्रद्धा होती. देवाला पाहण्याचा कार्यक्रम ते दिवस गेले. हळूहळू देव आता मोठा व्हायला लागला, घराच्या बाहेर पडू लागला. अचानक एक दिवशी सगळ्या गोपाळांची आणि देवाची भेट झाली. देवाचे मित्र झाले. पेंद्या होता, बोबड्या होता, सुदामा होता. अनेक मित्र बालपणी देवाला भेटले. गोकुळामधली जी त्याची मित्र कंपनी होती त्या सगळ्यांच्या तब्येतीकडे देवाने पाहिलं आणि देव म्हटला, अरे आपला जन्म गोकुळात झालेला आहे. गोकुळ म्हणजे जेथे गायांचं कुळ. किती गायी आहेत तिथे? ज्याच्याकडे एक कोटी गायी असायचे त्याला नंदराज म्हणायचे त्या गोकुळामध्ये. किती गायी? एका मालकाकडे किती असल्या पाहिजे? एक कोटी. आणि असे बघा तिथं ऋषभानुवर नंद, उपनंद, नंदराज अशा पदव्या दिलेल्या होत्या. ज्याच्याकडे जेवढ्या गायी असतील त्या पद्धतीनं आमच्या देवाच्या वडिलांकडे म्हणजे नंद बाबाकडे 1 कोटी गायी होत्या म्हणून त्यांना नंदराज म्हणायचे. आणि सामान्य देव नव्हता, 1 कोटी गायीचा मालक होता. किती? 1 कोटी. सवंगड्यांना देव म्हणू लागला, अरे आपल्या गोकुळात काय कमी आहे? ज्याचं नाव गोकुळ आहे, जेथे गायाच खूप आहेत, जेथे गोधन आहे, ज्या ठिकाणी दूध आहे, तूप आहे, लोणी आहे, मग तुम्ही काही खाता का नाही? एखादा असता तर ठीक आहे, कारण एखादा माणूसच असा असतो त्याला काही खायला द्या, तो तब्येतीनं वाढतच नाही, उगाच अगरबत्ती छापला. काही असे असतात इतके सुटलेले असतात. पुण्याच्या बस स्टँडला 2 जण बसच्या खाली आले आणि हातात हात द्यायला गेले. इतक्या ढिरी सुटलेल्या होत्या, ढिरीला ढेव लागली पण हाताला हात लागलाच. पण असे अपवाद असतात. तुम्ही सगळेच अगरबत्ती छाप, तुम्हाला काही खायला देतात का नाही? आणि मग देवाचा आणि गोपाळांचा संवाद चालू झाला. गोपाळ देवाला म्हणतात, देवा अरे खूप दूध आहे, खूप तूप आहे, खूप लोणी आहे, सगळं काही आपल्याच घरी पिकतंय, पण विकायला बाकी मथुरेला जाते. आई बाबा घरी काही ठेवत नाही, सगळं विकायला नेतात. देवाला काळजी वाटली, अरे आपल्या घरच्या आपल्याला खायला देत नाही म्हणून आपल्या मित्रांची ही अवस्था झाली. आणि सांगू मी तुम्हाला, सगळ्या मित्रांच्या मदतीसाठी मग देव धावला. जीवनामध्ये मैत्रीचं नातं इतकं महत्वाचं असतं. आपल्या आई वडिलांनंतर, आपल्या नातेवाईकांनंतर आपल्याला सांभाळणारं या जगात कोण असेल तर त्याचं नाव मित्र असतं, जो मनापासून सांभाळतो. आपण सोशल मीडियाला ऐकलेलं असेल, मित्र किती महत्वाचा आहे जीवनामध्ये. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी,
वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर आरशासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा जीवनामध्ये मित्र आपल्याला सांभाळत असतो। देवाने निर्यात बंदी केली, आई वडील खायला देत नाही, मग गोकुळातून मथुरेला काही गेलंच नाही पाहिजे। निर्यात बंदी पहिली कोणी केली असेल तर ती आमच्या भगवान श्रीकृष्णाने केली। सगळं गोकुळात राहिलं पाहिजे। पुन्हा गोपाळांना भेटला देव, पाहिलं जसेच्या तसे। अरे निर्यात बंदी केली तरी खाती नाही तुम्ही, आता का खात नाही? एक गोपाळ पुढे आला, देवा तू निर्यात बंदी केली पण ती फक्त कागदावर केली, वस्तुस्थितीत निर्यात बंदी झाली नाही, सगळं अजून मथुरेला जाते। आणि मग देवाने सांगितलं आता तुम्हाला मी देतो, पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? याला तरी यारे लागे हो, याला तरी यारे लागे, 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 अवघे माझा मागे मागे, 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 माझा मागे मागे, अवघे माझा मागे मागे। मागे मागे देव म्हणतो आता मी तुम्हाला देणार, पण तुम्हाला माझ्या मागे यावं लागेल। भाविकांनो लक्ष द्या, जीवनामध्ये तुमच्या जीवनाची जर पोटभर तृप्ती करायची असेल तर तुम्हाला देवाच्याच मागे जावं लागेल। ज्या दिवशी तुम्ही देवाच्या मागे सोडून भलतीकडे जाशाल, येवती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी। आणि देवाच्या मागे गेलं तर काय होतं? अनुसरे तो अमर झाला, अंतरला संसारापासून तुम्ही बाजूला जाल, पण त्यासाठी देवाच्या मागे चालावं लागेल। जीवनामध्ये कधीतरी चांगल्या माणसांच्या मागे चला। तुमच्या जीवनामध्ये कधीही तुम्ही अधोगतीला जाऊ शकत नाही, चांगल्या माणसांच्या मागे चाललं पाहिजे। आपण कुणाच्या मागे चालत नाही। गुजरात मध्ये महात्मा गांधींचं एक वस्तू संग्रहालय आहे, अनेक लोक तिथं जातात, कॉलेजचे मुलं जातात। एक कॉलेजची सहल गांधीजींच्या त्या वस्तू संग्रहालयाला भेट देण्यासाठी गेली। आतमध्ये प्रवेश करत असताना एका मुलानं त्या ठिकाणी एक पाऊल खून पाहिली। आपल्या शिक्षकांना विचारलं, सर हे पाऊल कोणाचं आहे, ही पाऊल खून कोणाची आहे? त्या गुरुजींनी सांगितलं, ही महात्मा गांधींची पाऊल खून आहे। का बरं? गांधीजी जाऊन इतके दिवस झाले,
किती लोक इथून गेले असतील. का बघा तुम्हाला वाटतं हे पाऊल खून गांधीजींचीच असेल? तुम्हाला असा विश्वास का आहे? गांधीजींनी त्या विद्यार्थ्याला उत्तर दिलं, दादा अरे बाळा, ही पाऊल खून 100% गांधीजींचीच आहे. कारण इतके लोक या ठिकाणी येतात, गांधीजींनी कोणत्या कोणत्या वस्तू वापरल्या त्या पाहतात, पण गांधीजींच्या अहिंसेच्या विचारावर पाऊल ठेवण्याचं धाडस आजपर्यंत कुणीच केलं नाही. म्हणून त्यांचं पाऊल जसेच्या तसं अबाधित आहे. लोक कुणाच्या मागे चालत, कुणाच्या मागे चालण्यासाठी लोकांना कमीपणा वाटतो. पण भविष्यामध्ये आणि आयुष्यामध्ये आपल्या जीवनाची आपल्याला उत्क्रांती, उत्कर्ष आणि यथार्थ कल्याण करायचं असेल तर नारदाच्या गादीवरून सांगेल, तुम्ही संतांच्या मागे चला. तुमच्या जीवनामध्ये न पडे गुंता कोठे काही, न पडे काही, न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता. येण्याची पंथे तेण्याची पंथे चालू जाता, न पडे गुंता कुठे काही. संतांच्या मागे चला. संत कुणाच्या मागे चालतात? संत देवाच्या मागे चालतात आणि संत आपल्याला देवापर्यंत घेऊन जातात. देवाच्या मागे चला. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधीही कमी पडणार नाही. देव सुद्धा गोपाळांना सांगतो, माझ्या मागे या, याल तरी यावे लागे, अवघे माझ्या मागे मागे. मी काय करणार? आजी देतो पोट भरी, म्हणाल तू भरी. जीवनामध्ये तुमचं पोट फक्त एकाच ठिकाणी भरत, ते म्हणजे देव आहे. संसार कधीही पोट भरत नाही. संसारामध्ये प्रत्येक जण अपयशात आहे, कारण देवाने बनवलेलंच असं. ज्याच्याकडे खूप पैसा आहे त्याला गोळ्या खाऊन झोपा येत नाही. खरं आहे का नाही? संपत्ती खूप आहे, गोळ्या खातो पण झोपच येत नाही. एखादा संपत्तीनं सामान्य आहे, तो कीर्तनात सुद्धा झोपायची संधी सोडत नाही. कीर्तनकार शांत भेटला तर याची झोप झालीच समजायची. सगळं अनबॅलन्स. पोटभर, पोटभर म्हणजे काय? सुखाची तृप्ती, सुखाचा ढेकर. आणि देवाकडे गेल्यानंतर तो मिळतो. तुकोबाबाई सांगतात, आता निश्चिंतीने पावलो विसावा, उंटलिया धावा कृष्णेची. आता आमची तहान भूक सगळं काही भागलेलं. कशामुळे? आम्हाला देव भेटला म्हणून देवाच्या मागे चला. महिला मंडळ, तर तुम्ही काही शांत बसायला तयार नाही. मीच तुम्हाला प्रश्न विचारतो, म्हणजे बोलायला तुम्हाला चान्स भेटणार नाही. देवाकडे जर तुम्ही गेले तर सुखी व्हाल, आणि देवापासून बाजूला राहिले तर सुख कधीच भेटणार नाही. थोडं रामायणाकडे चला. प्रभू रामचंद्र वनवासाला गेले. किती वर्ष? मोठ्याने, अजून मोठ्याने. 14. देवाची पत्नी, काय नाव तिचं? सीतामाई. वनवासाला गेल्या का? नाही गेल्या. देवाचे बंधू लक्ष्मण देवासोबत वनवासाला गेले. लक्ष्मणाची पत्नी काय नाव? उर्मिला. वनवासाला गेल्या का? नाही. आता बघा, देवाची बायको वनवासात, लक्ष्मणाची पत्नी राजवाड्यात अयोध्येमध्ये. सीतादेवी जंगलात होत्या म्हणून त्यांच्या पायात चप्पल नाहीये, कारण त्या कुठे आहे? वनवासात आहे. याच्या उलट उर्मिला राजवाड्यात आहे म्हणून तिच्याकडे सगळं काही आहे. तिला पायामध्ये चप्पल आहे. मला सांगा, उर्मिलेला झोपण्यासाठी बेडरूम होती, शयन कक्ष. सीतामाईला जंगलात होती का हो? मोठ्यानं बोला. म्हणजे सीता देवीला बेडरूम नाहीये, पण उर्मिलेकडे आहे, कारण ती कुठे आहे? राजवाड्यात. सीता देवीला खाण्यासाठी पाची पक्वान्न होतं का? आवाज कमी नाही झाला पाहिजे, नाही तर 1 वाजेपर्यंत सोडणार नाही तुम्हाला. मोठ्यानं बोला. पाची पक्वान्न होतं का? नाही. उर्मिलेकडे आहे.
तिच्याकडे आहे. सीतादेवीची सेवा करण्यासाठी सेविका नाहीये, उर्मिलेकडे आहे. सीतादेवी जंगलात आहे म्हणून झोपण्यासाठी तिला फक्त फळं खायचे, पाची पक्वान्न नाहीये. सीतादेवीकडे रत्नजडित कपडे नाहीये, पण उर्मिलेकडे. सीतादेवी जंगलात आहे, तिच्याकडे मोबाईल नाहीये, पण उर्मिलेकडे जेवढे जेवढे आहे म्हटलं ना, या सगळ्यांचं दर्शन घेऊन जाताना. त्या काळात मोबाईल होता का? मग उर्मिलेकडे कुठून आला? कधी कधी चेक करावं लागतं पुढची किती जागे आहे म्हणून, नाही का? सोडा विनोदाचा भाग सोडा, मला पुढचं काय सांगायचंय बघा. खरं तर देवाची पत्नी आहे, पण जंगलामध्ये राहते. झोपण्यासाठी तिला राजमहल नाहीये, कुटियेमध्ये राहते. पत्ता पत्ता तिनका तिनका जोड़े जाते महलों में रहने वाले महलों में रहने वाले कुटी बनाते हैं. पत्ता पत्ता तिनका तिनका जुड़े जाते हैं. झाडाची पानं तोडून कुटिया बनवतात सीतादेवी, राजमहलामध्ये राहणाऱ्या. याच्या उलट उर्मिलेकडे सगळ्या सुखसुविधा आहे. पण रामायणामध्ये जा, तुलसीदास काय सांगतात ऐका. अत्यंत दुःखित अंतकरणाने ती लक्ष्मणाची पत्नी उर्मिला रामायणात बोलते, माझी सेवा करण्यासाठी सेविका आहेत, दाशा आहेत, झोपण्यासाठी शयनकक्ष आहे, सगळ्या भौतिक सुख माझ्या पायाजवळ आहेत, तरी पण मी समाधानी नाही. कारण माझ्याजवळ भौतिक आणि सांसारिक सुख आहेत, पण माझ्याजवळ माझा राम नाहीये, म्हणून मी सुखी नाहीये. आणि याच्या उलट महिला मंडळ, सीतादेवी जंगलात आहे. सीतादेवी म्हणतात, पायात चप्पल नसू द्या, झोपण्यासाठी शयनकक्ष नसू द्या, खाण्यासाठी पाची पक्वान्न नसू द्या, झोपायचं असेल तर मी जमिनीवर झोपते, आकाशाचं पांघरून आहे. तरी प्रसन्न मनानं, आनंदानं आणि हसतमुखानं सीतामाई म्हणतात, हे सगळं नसलं तरी मी सुखी आहे. कारण भौतिक सुख नसले तर नसू द्या, माझ्याजवळ माझा राम आहे, आणि ज्याच्याजवळ राम आहे तो सदा सुखी आहे. हे त्याचं सूत्र आहे. जीवनामध्ये तुम्हाला पोटभर मिळवायचं असेल तर देवाकडे जावं लागेल. आतापर्यंत सीतादेवी म्हणतात, माझ्याजवळ राम आहे म्हणून मी सुखी आहे. पण या सीतामाई पंचवटीमध्ये देवापासून चित्त विचलित करून एका सोन्याच्या हरणाच्या कातड्याची अपेक्षा करतात. देवापासून मन विचलित झालं, परिणाम साधू वेशातला रावण आला. सीतामाईला कुठे ठेवलं? अशोक वाटिकेत, लंकेमध्ये. काय कमी होतं त्या लंकेत सुद्धा? लंका तर सोन्याची आहे. महिला मंडळ, सीतादेवीनं हरण पाहिलं ते कशाचं होतं? बघ, लंका कशाची होती? सोन्याची. हरण सोन्याचं. सोनं नाशिकला जास्त होतं का लंकेत? मग तिथं सीतामाईनं समाधानी असायला पाहिजे का दुःखी? काय पाहिजे? पण त्या समाधानी आहे का? ती लंका सोन्याची आहे. आणि ऐका, लंका सोन्याची म्हणून देव जाताना माणसांना नाही नेलं बघा लढायला. काही जास्त शिकलेले लोक आम्हाला म्हणतात, त्या काळी माणसं नव्हते का, वानरांना देव घेऊन गेला. पण देव चतुर आहे. चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी, कुंडला वनाची खाणी, चतुरा तो शिरोमणी, कुंडला वनाची खाणी, मुकुट सकळा विनोबा. चतुरा तो शिरोमणी, कुंडला वनाची खाणी, चतुरा तो शिरोमणी, कुंडला वनाची खाणी, मुकुट सकळा चाल ऐकल्यानंतर जुन्या म्हाताऱ्यांना काही जुने दिवस आठवायला पाहिजे असं मला वाटतं. काहीच फरक पडला नाही तुम्हाला? मी पाडून देतो.
गजला मोहब्बत वाला. आता काही जागे होताय का तुम्ही? अखियों में ऐसा डाला गजरे ने ले ली मेरी जान. चतुरा तो शिरोमणी गुणलावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन तुझी विठोबा. लंका सोन्याची आहे म्हणून वानरांना घेऊन गेला. लढायला माणसं नेले असते आणि इतकं सोनं जर माणसांनी पाहिलं असतं, जागेन तुम्ही? देवाला सांगितलं असतं, देवा आज इतकं सोनं, यातल्या 2-2 विटा आम्ही घरी घेऊन गेलो तर आमचा संसार काढायला लागेल. देवाला तिथं सोडून आले असते. लंकेमध्ये सगळं सोनं आहे, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, तरी सुद्धा सीतामाई तिथे समाधानी नाहीये. तरी सुद्धा सीतामाई तिथे दुःखी आहे. अशोक वाटिकेत बसून सीतामाई शोक करतात. याचं कारण काय आहे? विसरली तया झाली हानी, विसरली तया झाली हानी, विसरली तया झाली हानी, विसरली तया झाली हानी. पचतील खाणी चौदाशीच्या, पचतील खाणे चौदाशीच्या, त्यांच्या कृपादारे खतेदारी गारो, त्यांच्या कृपादारे खतेदारी गारो, त्यांच्या कृपादारे खतेदारी गारो, त्यांच्या कृपादारे खतेदारी गारो. देवाला विसरले का तुमच्या जीवनामध्ये दुःख हे निश्चित आहे. म्हणून भाविकांनो ऐका, जे संसाराला विसरले नाही ते कधीच सुखी झाले नाही, आणि जे देवाला विसरले नाही ते जीवनात कधीच दुःखी झाले नाही. म्हणून जीवनात कधी देवाला विसरू नका, याच्या मागे चला. आजी देतो देव म्हणतो माझ्या मागे या, आजी देतो पोट भरी, तुले म्हणाल तू भरी विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई, 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 विठोबा देवाने आश्वासन दिलं माझ्या मागे या. येत असताना कसं या, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. या चरणाचा अर्थ असा आहे, माझ्या मागे येत असताना किंवा माझी साधना करत असताना आपण अवलंबलेल्या साधनेमुळे दुसऱ्याच्या कुणाच्या साधनेला नाव ठेवू नका. म्हणून कोणी कोणाशी न बोला. आणि माझ्याकडे येत असताना घाई करू नका, हळूहळू या, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू कुठे. माझ्याकडे येत असताना कुणी तुम्हाला सांगेल संसारातून देव मिळवता येतो, यातून मिळवता येईल, त्यातून मिळवता येईल.
माझ्याकडे येत असताना संतांनी जी साधनं दिली त्या साधनानं माझ्याकडे या. बाकीचे साधनं तुम्हाला दुःखात टाकतील. माझ्याकडे आली की मी पोटभर देईल. गोपाळांनी देवाचं ऐकलं, देवाच्या मागे चालायला लागले आणि मग देवाने त्या गोकुळामध्ये गोपाळांचं पोट भरून द्यायचं म्हणून चोरी करण्याचा निर्णय घेतला. दही, दूध, तूप, लोणी आई वडील सौजन्यात देत नाही. मग रात्रीच्या वेळेला जाऊन गुपचूप चोरून गोपाळांना देवाने ते दिलं. फक्त दिलं नाही, नासधूस करायला लागला. शिंक्याची तोडी तो मडक्याची फोडी तो, शिंक्याची तोडी तो मडक्याची फोडी तो, शिंक्याची तोडी तो मडक्याची फोडी तो, शिंक्याची तोडी तो मडक्याची फोडी तो. वाडी नावानी खाता सदा, वाडी नावानी खाता सदा. देव एका पायाने लग्ना लग्ना, देव एका पायाने लग्ना लग्ना, देव एका पायाने लग्ना लग्ना, देव एका पायाने लग्ना लग्ना. गबाई ढकड़ा गा, ढकड़ा गबाई ढकड़ा, ताली वाली ताली ढकड़ा गा, ढकड़ा गबाई ढकड़ा. देवाचा देव बैठ, देवाचा देव बैठ, ढकड़ा. देव एका पायाने लग्ना गबाई ढकड़ा, देव एका पायाने लग्ना गबाई ढकड़ा, देव एका पायाने लग्ना गबाई ढकड़ा, देव एका पायाने लग्ना गबाई ढकड़ा. बाई ढकड़ा, बाई ढकड़ा, लंगडा लंगडा लंगडा. देवाने फक्त गोपाळांना खायला दिलं नाही, मग शिंक्याची तोडी तो मडक्याची फोडी तो, पाडी नवनीताचा सडा. देव एका पायाने लंगडा ग बाई लंगडा. अनेक खोड्या केल्या. यशोदेकडे सगळ्या गवळणी गावाने सांगायला आल्या. गाधाने सांगया सांगया आल्या गोकुळीच्या स्त्रिया, आल्या गोकुळीच्या गोकुळीच्या स्त्रिया. गावाने सांगया. एक एक गवळ यशोदेला गावाने सांगायला लागली. पहिली गवळण आली, यशोदेला सांगू लागली. रात्री आला मुच्या घरा, दादी निजला होता म्हातारा, घेवोनी ताकाचा डेरा, सैरा फोडीला. दुसरी आली, तिला सांगू लागली. दुसरी आली धावत, याने गबाई काय केली मात, गळ्यामध्ये हात घालत मुखासी मुख चुंबन घेत. हे गे बाई कोणासी आवरे यशोदे. देवाला विसरले का तुमच्या जीवनामध्ये दुःख हे निश्चित आहे. म्हणून भाविकांनो ऐका, जे संसाराला विसरले नाही ते कधीच सुखी झाले नाही, आणि जे देवाला विसरले नाही ते जीवनात कधीच दुःखी झाले नाही. म्हणून जीवनात कधी देवाला विसरू नका, त्याच्या मागे चला. आजी देतो देव म्हणतो माझ्या मागे या, आजी देतो पोट भरी, तुझे म्हणाल तू भरी. विठोबा रखुमारी, हरी विठोबा रखुमारी, 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 विठोबा
कुंडली कवलगा गोपाल कृष्ण भगवान सर्व गोपाळांना देवाने आश्वासन दिलं, माझ्या मागे या. येत असताना कसं या, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. या चरणाचा अर्थ असा आहे, माझ्या मागे येत असताना किंवा माझी साधना करत असताना आपण अवलंबलेल्या साधनेमुळे दुसऱ्याच्या कुणाच्या साधनेला नाव ठेवू नका. म्हणून कोणी कोणाशी न बोला. आणि माझ्याकडे येत असताना घाई करू नका, हळूहळू या, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू कुठे. माझ्याकडे येत असताना कुणी तुम्हाला सांगेल संसारातून देव मिळवता येतो, यातून मिळवता येईल, त्यातून मिळवता येईल. माझ्याकडे येत असताना संतांनी जी साधनं दिली त्या साधनानं माझ्याकडे या. बाकीचे साधनं तुम्हाला दुःखात टाकतील, माझ्याकडे आली की मी पोटभर देईल. गोपाळांनी देवाचं ऐकलं, देवाच्या मागे चालायला लागले. आणि मग देवाने त्या गोकुळामध्ये गोपाळांचं पोट भरून द्यायचं म्हणून चोरी करण्याचा निर्णय घेतला. दही, दूध, तूप, लोणी आई वडील सौजन्यात देत नाही. मग रात्रीच्या वेळेला जाऊन गुपचूप चोरून गोपाळांना देवाने ते दिलं. फक्त दिलं नाही, नासधूस करायला लागला. शिंक्याची तोडीतो मडक्याची फोडीतो, शिंक्याची तोडीतो मडक्याची फोडीतो, शिंक्याची तोडीतो मडक्याची फोडीतो, शिंक्याची तोडीतो मडक्याची फोडीतो. वाडी नावानी खाता सदा, वाडी नावानी खाता सदा. देव एका पायाने लग्ना लग्ना, देव एका पायाने लग्ना देव एका पायाने लग्ना कपाई लग्ना, देव एका पायाने लग्ना कपाई लग्ना. लग्ना कपाई लग्ना लग्ना कपाई लग्ना, टाळी वाली टाळी ठकडा लग्ना कपाई लग्ना. देवाचा देव बैठ, देवाचा देव बैठ ठकडा. देव एका पायाने लग्ना कपाई लग्ना, देव एका पायाने लग्ना कपाई लग्ना, देव एका पायाने लग्ना कपाई लग्ना, देव एका पायाने लग्ना कपाई लग्ना. बाई लग्ना बाई लग्ना 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 लग्ना. देवाने फक्त गोपाळांना खायला दिलं नाही, मग शिंक्याची तोडीतो मडक्याची फोडीतो, पाडी नवनीताचा सडा. देव एका पायाने लंगडा ग बाई लंगडा. अनेक खोड्या केल्या. यशोदेकडे सगळ्या गवळणी गावाने सांगायला आल्या. गाधाने सांगया सांगया आल्या गोकुळीच्या स्त्रिया, आल्या गोकुळीच्या गोकुळीच्या स्त्रिया. गावाने सांगया. एक एक गवळण यशोदेला गावाने सांगायला लागली. पहिली गवळण आली, यशोदेला सांगू लागली. रात्री आला मुच्या घरा, दादी निजला होता म्हातारा, घेवोनी ताकाचा डिरा, सैरा फोडीला. दुसरी आली, तिला सांगू लागली. दुसरी आली धावत, याने गबाई काय केली मात, गळ्यामध्ये हात घालत मुखासी मुख चुंबन घेत. हे गे बाई कोणासी आवरे यशोदे. एक एक गवळण गावाला सांगायला लागला. कान्हा उठव सोसू धिंगाणा यशोदे, कान्हा
जाने गबाई काय केली करणी पतीची दाढी माझी बेनी सोहीची गाठ देवनी गाठ बाई कोणाची सुटे यशोदे बाईचा एक एक गवळणीनं एक एक गावानं सांगितलं. पण यशोदा ही देवाची आई होती. महिला मंडळ पण त्या आईला वाटतं का आपला मुलगा वाईट असतो म्हणून वाटतो. तो चुकीचा असला तरी आईचं मुलावर इतकं प्रेम असतं. म्हणून तुकोबाबांचे शब्द बघा काय आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. जाणे हा शब्द नाही, वाहे. आई आपल्या बाळाच्या प्रेमामध्ये इतकी धुंद झालेली असते. आपला मुलगा चुकीचा वागला तरी तिच्या बऱ्याच वेळा लक्षात येत नाही. चुकीचा आहे असं वाटत नाही. आणि म्हणून भाविकांनो ऐका, म्हणून जगामध्ये आई सारखं प्रेम करणारा आपल्यावर कोणी नसतं. एकदा त्या आईचं प्रेम आपल्याला मिळालं नाही ना तर आपण खऱ्या प्रेमाला मुकलेलो असतो. कारण जगाच्या पाठीवर आपली चूक सुद्धा पदरात कोणत्या प्रेमात घेतली जाते तर तिचं नाव आई आहे. बाकीकडे तुमच्या चुका कधीही माफ होत नाही. एक तरुण मुलगा म्हणतो मला आईचं प्रेम मिळालं नाही म्हणून मी अपयशी आहे, कारण खऱ्या प्रेमाला मी मुकलो. अरिजित सिंग नावाचा गायक आहे, त्याने गायलेले ऐका. जीना जीना रे ओडा गुला माई तेरी चुनरिया रंग तेरी रीत का रंग तेरी प्रीत का रंग तेरी जीत का है लाही रंग तेरी रीत का रंग तेरी प्रीत का माई तेरी चुनरिया है जीना जीना रे उड़ा गुलाल माई तेरी चुनरिया जग से हारा नहीं मैं खुद से हारा हूँ मैं एक दिन चमकूंगा लेकिन तेरा सितारा हूँ माई रे तेरे बिन मैं तो अधूरा माई रे हो माई रे मुझसे रूठी मेरी परछाई मेरा खयाया गोपाल नाथ या गोपाल नाथ या तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल नाथ या या तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल नाथ या 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 सगळ्या गोपाळांना टाळी वाजवा टाळकऱ्यांचा. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या सर्वांना बोलवलं. सगळे गोपाळ रानात आले. गाया चारा रानात गेला रे माझा गोपाळ भोंगडीवाला गोपाळ भोंगडीवाला माझा गोपाळ भोंगडीवाला गाया घेऊन रानात गेला रे गोपाळ भोंगडीवाला माझा गोपाळ भोंगडीवाला माझा गोपाळ भोंगडीवाला माझा गोपाळ भोंगडीवाला गाया चारा रानात गेला रे माझा गोपाळ भोंगडीवाला गोपाळ भोंगडीवाला माझा गोपाळ भोंगडीवाला गाया चारा रानात गेला रे माझा गोपाळ भोंगडीवाला गोपाळ भोंगडीवाला
माझ्यासाठी टाळी वाजवा. त्यांच्या मूळ स्वभाव आले ते. गाया चावाया रानात गेला माझा काय माझा गोपाळ घोंगडीवाला. गाई वळण्यासाठी देव गेलाय, गोपाळही गेले आपल्याकडे त्या गवळणी आकर्षित करण्यासाठी. आता देवाची आणि गवळणींची ताटातूट झाली. आतापर्यंत तो गोकुळात होता, पण आता गवळणींना तो देव भेटत नाही. आणि त्या देवाच्या विवाहामध्ये त्या गवळणी आता वळायला लागल्या. कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जग जेठी कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जग जेठी देई भेटी देई भेटी देई भेटी देई भेटी देई भेटी एक वेळा हो कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जग जेठी कान्हया रे कान्हया गवळणींना आता त्या गोपाळाचा देवाचा विरह झाला. आम्हाला कधी भेट देशील? देवाने त्या गवळणींना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी बासरी वाजवली. तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला कानी, मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला कानी, विवळ झाले विवळ झाले मी गवळणला विसर आहाले सावळी वाजवली वाजवली मुरली मुरली आहारे आहार सावळिया कैसी वाजवली वाजवली मुरली मुरली आहार सावळिया कैसी वाजवली वाजवली मुरली 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 आहारे सावळिया कैसी वाजवली मुरली मुरली. देवाने मुरली वाजवली, बासरी वाजवली, खेळ खेळायला लागले. अनेक खेळ खेळले. हा मामा पोरा हा मामा खेळ खेळ मांडीला लगोरी, अनेक खेळ खेळले. एक गोपाळ देवाच्या जवळ आला. देवा किती वेळ खेळायचं? खांदी भाग पोटी भूक, काय खेळायचे सुख, बहु केली वनवन, पायी पिढी झाला. देवाने सांगितलं ठीक आहे, मी तुम्हाला प्रसाद देतो, पण माझी ज्या पद्धतीची शिदोरी आहे त्या पद्धतीची तुम्ही स्वतः घेऊन यायची. माझी आहे तैसी पाहे, नाही तरी गवा जाये, चोरून या माये नवनीत आणावे. सर्व गोपाळांना त्या प्रत्येकाची शिदोरी आणायला लावली. प्रत्येकाने शिदोरी आणली. एक गोपाळाकडे शिदोरी नव्हती, कारण त्याच्या घरी कोणी नव्हतं. तो देवाच्या जवळ आला, देवाला विनंती करू लागला, देवा अरे मला प्रसाद मिळेल का? रडू लागला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळे, नका करू दुरी मज पाया वेगळे, मज पाया वेगळे. देवाने स्वतःची शिदोरी त्याच्या हातात दिली. सर्व गोपाळांना देव मध्ये उभा राहिला आणि कमळाच्या फुलासारखं उभं केलं. छोटे छोटे गोपाळ आत, मोठे गोपाळ त्याच्या मागे. कमळाची फुलं सुद्धा तशीच असतात. कमळाच्या फुलाची पानं, छोटी पानं कुठं असतात? आत, मोठी पानं. कमळाचं फुल माहिती ना,
सध्या आपल्या देशात तेच चालतंय जास्त. कमळ, छोटी पानं आत, मोठी पानं बाहेर. गोपाळांना तसंच उभं केलं. छोट्या गोपाळांना जवळ घेतलं आणि देवाने सगळ्या जगाला संदेश दिला, माझ्याकडे येत असताना सत्ता, संपत्ती, नाव, लौकिक, आपल्या जवळ असणारी पावर, हा मोठेपणाचा दर्प घेऊन माझ्याकडे आले तर माझ्यापासून लांब राहाल. लहान होऊन या, मी तुम्हाला जवळ घेतो. देवाने ज्ञानोबा सुद्धा ज्ञानेश्वरी मध्ये तेच सांगतात, जगा धाकुटे होय तये जवळीक माझी. छोटे होऊन या, तुम्ही देवाच्या जवळ जा. तुकोबाबांची भाषा काय बघा. तुकोबाबा सुद्धा काय म्हणतात, तुका म्हणे जान जान व्हावे लहान हुनी लहान व्हावे लहान हुनी लहान. आमच्या साहेबराव खिल्लारीसाठी टाळी वाजवा एकदा, खूप गोड शिस्ती. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरे चालवा, मुंगी साखरे चालवा. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. तुका म्हणे जाण व्हावे लहाना हुनी लहान. लहान व्हा, देवाच्या जवळ याल. छोट्या गोपाळांना देवाने जवळ उभं केलं. देव मध्ये उभा राहिला, हातामध्ये प्रसाद घेतला. दोन्ही बोटांच्या फटींमधून तो लोणचं चटणी वाटू लागला. आपल्या विनोदी स्वभावानं तो विनोद करू लागला. सगळ्या गोपाळांना हसवायला लागला. गोपाळांना प्रत्येकाला प्रसाद दिला. भागवतामध्ये याचं वर्णन आलेलं आहे. विब्रद वेणुम जठरपटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पानो मसलन कवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन मध्ये स्वपदी सुवदो हासयम नगमभिसोही स्वर्गी लोके विसिती भुविजे. यज्ञ भुगबाल केली हातवळकाला गोपाल कृष्ण भगवान. पुढच्यांचा आवाज आला पाहिजे, हात वरती असू द्या. माईक मधले जय जयकार करू नका. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, पवन सूत हनुमान की, शिवछत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की. ज्ञानेश्वर माऊली